नमस्कार मित्रांनो, मी विनोद मादनकर. मित्रांनो, EPS 95 पेन्शनर संदर्भातला माहितीचा व्हिडिओ मी माझ्या YouTube चॅनलवर प्रथमच या ठिकाणी घेऊन आलो आहे. या अगोदर मी या संदर्भात कोणताही व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकलेला नाही, परंतु माहिती या ठिकाणी शाश्वत असल्यामुळे मी हा व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलो आहे. EPS 95 अंतर्गत पेन्शन घेणारे जवळपास 78 लाख पेन्शनर्स या ठिकाणी आहे आणि हे पेन्शनर्स आपल्याला वाढीव पेन्शन मिळावी याकरता कित्येक वर्षापासून केंद्र सरकारसोबत या ठिकाणी लढा देत आहे. तसेच जंतर मंतरवर दिल्ली मैदानावरील जंतर मंतर या मैदानावरती निरंतर या ठिकाणी उपोषण त्यांचे या ठिकाणी चालू आहे आणि अद्यापही त्यांना या ठिकाणी अजून यश या ठिकाणी आलेले नाही. परंतु मित्रांनो, या ठिकाणी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून एक बातमी या ठिकाणी मिळालेली आहे. ती बातमी काय आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा. चला तर काय आहे महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी बघूया. किमान पेन्शनर संदर्भात केंद्र निर्णय घेण्याची शक्यता. नवी दिल्ली मधून ही बातमी आहे. खाजगी क्षेत्रातील पगारदार कर्मचारी आणि पेन्शनर धारकांसाठी नवीन वर्षात केंद्र सरकार मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना मिळणाऱ्या किमान मासिक पेन्शनमध्ये मोठी वाढ करण्यावर सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. सध्या मिळणारी 1,000 रुपयाची तुटपुंजी पेन्शन वाढवून ती थेट 5,000 रुपये केली जाण्याची दाट शक्यता आहे. महागाईच्या काळात मोठा आधार गेल्या अनेक वर्षापासून EPO पेन्शनर्स किमान पेन्शन वाढवण्याची मागणी करत आहे. वाढत्या महागाईच्या तुलनेत 1,000 रुपये ही रक्कम अत्यंत कमी असल्यामुळे पेन्शनर धारकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर एम्प्लॉई पेन्शन स्कीम अंतर्गत हा बदल प्रस्तावित आहे. कोणाला होणार फायदा? यामध्ये EPO मध्ये नोंदणीकृत असलेले खाजगी क्षेत्रातील सर्व कर्मचारी, ज्या कर्मचाऱ्यांनी 10 वर्षाची सलग सेवा पूर्ण केलेली आहे, सध्या किमान पेन्शनचा लाभ घेत असलेले निवृत्त कर्मचारी, तसेच आगामी अर्थसंकल्पात घोषणेची शक्यता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रस्तावावर सामाजिक सुरक्षा सुधारणा बैठकीत चर्चा झाली असून आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात यावर शिक्कामोर्तब होऊ शकते. पेन्शन वाढीसोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवरून PF काढणे आणि पेन्शन वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी ही सरकारची योजना या ठिकाणी आहे. म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी आगामी 2026चं जे बजेट या ठिकाणी मार्चमध्ये मांडले जाते, या बजेटमध्येच या ठिकाणी वाढीव पेन्शन मिळण्याबाबतचा अंतिम निर्णय या ठिकाणी होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. जर केंद्र सरकारने येणाऱ्या आगामी बजेटमध्ये जर हा प्रस्ताव या ठिकाणी मान्य केला, या ठिकाणी शिक्कामोर्तब जर या ठिकाणी केला, तर भारत देशातील 78 लाख पेन्शनर धारकांसाठी ही खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आहे. अशा प्रकारे मित्रांनो, ही होती EPS 95 अंतर्गत वाढीव पेन्शन बाबतची महत्त्वपूर्ण अपडेट. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्र मंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.